महाराष्ट्र विधानसभा में पिछड़े वर्ग के छात्रों से जुड़ा एक अहम मुद्दा जोरदार तरीके से उठाया गया। गोंदिया जिले के अर्जुनी मोरगांव विधानसभा क्षेत्र के विधायक और पूर्व मंत्री इंजीनियर राजकुमार बडोले ने प्रतियोगी परीक्षाओं के बढ़ते शुल्क को लेकर सरकार का ध्यान आकर्षित किया और आर्थिक रूप से कमजोर छात्रों के लिए फीस में रियायत की मांग की। विधानसभा में ध्यानाकर्षण प्रस्ताव के माध्यम से विधायक राजकुमार बडोले ने कहा कि संविधान के अनुच्छेद 14, 16 और विशेष रूप से अनुच्छेद 46 के तहत सामाजिक और शैक्षणिक रूप से पिछड़े वर्गों को विशेष अवसर और सुविधाएं देना सरकार की जिम्मेदारी है। उन्होंने बताया कि अनुसूचित जाति, अनुसूचित जनजाति, ओबीसी और अन्य पिछड़े वर्ग के कई परिवार आज भी आर्थिक रूप से कमजोर हैं। ऐसे में प्रतियोगी परीक्षाओं की बढ़ती फीस उनके लिए बड़ी बाधा बन रही है। इसी कारण उन्होंने सरकार से मांग की है कि पिछड़े वर्ग के विद्यार्थियों को प्रतियोगी परीक्षाओं के शुल्क में कम से कम 50% छूट दी जाए, ताकि अधिक से अधिक विद्यार्थी इन परीक्षाओं में भाग ले सके और अपने भविष्य को संवार सके। पहिल्यांदा तर मी श्वेताताईंचं मनापासून स्वागत करतो की त्यांनी अत्यंत उत्तम अशी लक्षवेधी या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, भटक्या जमाती, एसबीसी आणि ईबीसी साठी मांडलेली आहे खऱ्या अर्थानं। आणि माननीय मंत्री महोदयांनी याच्यामध्ये जे उत्तर दिलं आहे, स्पर्धा परीक्षा सुलभतेने व पारदर्शकपणे पार पाडण्याची उक्त कंपन्यांमार्फत राबविता येणाऱ्या सुविधांचा विचार करता उपरोक्त आकारण्यात आलेले दर उचित आहेत असं म्हटलं। अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मला हे विचारायचं आहे की भारतीय संविधानानं कलम 14 आणि 16 मध्ये सगळ्यांना समान हक्क तर दिलेलेच आहेत, परंतु भारतीय संविधानाच्या कलम 46 मध्ये आर्थिक शैक्षणिक सवलती देण्याच्या संदर्भात जे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, इतर मागासवर्गीय प्रवर्ग, एसबीसी या सगळ्यांना आर्थिक आणि शैक्षणिक त्यांची हितसंबंध राखणे हे राज्य सरकारची जबाबदारी आहे असं जेव्हा म्हटलं आहे, तेव्हा आपण सगळ्यांना जर समान फीस जर करत असू तर मग या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये अनुसूचित जातीचे, जमातीचे, एसबीसी अजूनही सगळ्यात जास्त दारिद्र्य रेषेखाली आहेत। अजूनही त्यांना अनेक त्यांचे प्रश्न आहेत, अजूनही त्यांना पूर्ण शैक्षणिक सुविधा भेटत नाही आहे। सगळ्या प्रवर्गाला जी परीक्षा फीस घेतली आहे, पहिला प्रश्न आहे ही परीक्षा फीस सरकारनं परत दिली पाहिजे त्यांना खऱ्या अर्थानं त्या विद्यार्थ्यांना, तर ही त्या वर्गातील विद्यार्थ्यांना ही शासन जी परीक्षा फीस घेते ही परीक्षा फीस त्यांना परत देईल का। आणि दुसरा माझा विषय आहे की दारिद्र्य रेषेखाली हे प्रचंड मोठ्या प्रमाणात असले जे विद्यार्थी आहेत ग्रामीण भागातले विशेषत्वानं, यांच्यासाठी 50% तरी फी सवलत करण्याची जी भूमिका या ठिकाणी लक्षवेधीच्या माध्यमातून मांडली आहे ती अत्यंत बरोबर आहे। ती करणार का? आणि ही जर करत नसेल तर या ठिकाणी भारतीय संविधानानं आरक्षणाची जे कलम 46 अन्वये या सगळ्या मागासवर्गीय समाजाला जे सवलत देणार आहे, ही सवलत सरकार और ही संविधानाचे जे कलम आहे याचं उल्लंघन सरकार करतंय का, असा माझा तीसरा प्रश्न आहे। इस मुद्दे पर जवाब देते हुए मंत्री आशीष शेलार ने कहा कि विधायक बडोले द्वारा उठाए गए मुद्दों का गंभीरता से अध्ययन किया जाएगा। इसके लिए एक समिति गठित की जाएगी और आने वाले अधिवेशन से पहले इस पर उचित निर्णय लेने का प्रयास किया जाएगा। सरकार कुठल्याही संविधानाच्या कलमाचा त्या ठिकाणी दुरुपयोग काय किंवा तो कुठेही मोडण्याचा प्रश्नच येत नाही। संविधानाअंतर्गत बाध्य असलेल्या प्रक्रियेनेच आपण काम करतो आणि म्हणूनच ज्या परीक्षा आपल्या राखीव वर्गासाठी, विशेषतः अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, अ, ब, क, ड, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांच्यासाठी ज्या अन्य यंत्रणांकडून केल्या जात होत्या तो निर्णय आपण बदलला आणि एमपीएससीला करायला लावला। कारण हाच मुद्दा आहे की प्रवेश शुल्क, परीक्षा शुल्क हे कमीत कमी त्याला पडलं पाहिजे। एक दुसरं, पुन्हा एकदा मी तेच सांगतोय, एका उमेदवाराला एकाच वेळेला विविध विभागांच्या विविध परीक्षा द्यायला लागून त्याच्यावर प्रत्येक परीक्षांचं परीक्षा शुल्क हे बर्डन होतं, ते कमी करण्यासाठी त्याच्या परीक्षांचं रॅशनलायझेशन केलं, म्हणजे एका उमेदवाराला जास्त परीक्षा देण्याची गरज नाही, ही त्याला दिलेला मोठा निर्णयाची सूट आहे। तिसरं, एका विभागातील केडरला आपण बकेटिंग केलं, म्हणजे त्याच विभागातल्या विविध पदांसाठी त्याला विविध परीक्षा त्या विभागात द्यायला लागत होत्या, त्या द्यायची गरज नाही आणि तेवढे परीक्षा शुल्क द्यायची गरज नाही, त्यातही आपण रिलीफ दिला। आणि चौथं,
50% मागणी श्वेताताईंनी केली. मी मगाशी सांगितलं, आता पुन्हा सांगतो, ह्याच्यातनं काही आमदानी कमवणं हा मुद्दाच नाही. आमच्या आरक्षित प्रवर्गातील आमच्या परीक्षार्थींना सूट मिळालीच पाहिजे. आणि ती केंद्राच्या बँकिंगची किती आहे, अन्य राज्यांची किती आहे, 50% काय, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर आपण करू. त्याची समिती निर्णय घेऊन पुढच्या अधिवेशनाच्या आधी आपण निर्णय घोषित करू. न्यूज फर्स्ट के लिए संवाददाता चेतन समृद्ध की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें